जे घरी बसतात त्यांना लोकांनी घरीच बसवलं. घरी बसणारे माझ्यामुळे फिरायला लागले. काँक्रीटचे रस्ते झाल्यानं काहींची दुकानं आता बंद झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच. काय करायचं करा. मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार. संजय राऊतांकडून स्पष्ट. राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र. पीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार. फडणवीसांचं विधान. तर विधानभवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी वक्तव्य. विनोद म्हणून पहा. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेनकडून डान्स बारवर दगडफेक. योगेश चिलेनसह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलेलं विधान. अनधिकृत बार सरकारनंच तोडावे. आम्ही तोडायची काय गरज. सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय. मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मुंबईत युगेंद्र पवार यांचा साखरपुडा. साखरपुड्याच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र.